सर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची एक बैठक सुरू होती आणि त्या बैठकीवरच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। कोम शहरात सुरू असलेल्या या बैठकीमध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते जमा झाले होते। त्याची खबर लागताच इस्रायलने या सभेलाच लक्ष्य केलंय। वरिष्ठांच्या सभेत 88 सदस्य असतात। युद्ध सुरू झाल्यावर त्यातले किती जण शिल्लक होते याची माहिती नव्हती, मात्र सभेसाठी अनेक जण आले असल्याची माहिती आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते मारले गेलेत। अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेतेही मारले गेलेत। त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरही इस्रायलने बॉम्बफेक केल्यानं इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे। मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझाई या हल्ल्यात मारले गेल्याची माहिती आहे। सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेकिशान आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसमी एजई यांचा समावेश आहे। तर इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे। इस्रायलने पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। इस्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केलाय, तसंच इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या इमारतीवरही निशाणा साधण्यात आलाय। तसंच लष्कराचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय। राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण असे स्फोट झाले असून काही भागांमध्ये आगीचे लोळ उठलेत। अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरलेले आहेत। दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा हा 787 वर गेल्याची माहिती आहे। तर 650हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे। तर दोन्ही बाजूने मोठे दावे केले जात आहेत। इस्रायलने इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाला संपवण्याचा सपाटा लावलेला आहे। इराणच्या राष्ट्रपती भवनावर थेट हल्ला करण्यात आलेला आहे। इराण लष्कराचं मुख्यालयही आता इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आलंय। तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स या सभेवर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात बहुतेक सभा सदस्यांचा मृत्यू झाल्याची आणि बरेच जण जखमी झाल्याची माहिती समजते। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप जवळपास संपुष्टात आली आहे। हा हल्ला खामेनेईंच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला मोठा फटका मानला जात आहे। हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती वाढली आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरान येथील मेहराबाद या विमानतळावर हवाई हल्ला केलाय। हल्ल्यानंतर परिसरात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले असून आकाशात धुराचे लोट पसरले होते। प्राथमिक माहितीनुसार विमानतळावरील लष्करी वापराच्या भागाला लक्ष्य करण्यात आले, मात्र या हल्ल्यातील नेमके किती नुकसान आणि जीवितहानी झालेली आहे या संदर्भात अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। या कारवाईनंतर तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे। इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे। तर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अमेरिका आणि इस्रायलने जोरदार दणका दिलाय। इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रांवर जोरदार मारा करण्यात आलाय। इराणच्या नतांज या भागातील अण्वस्त्र विकास केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं असून असं अमेरिकेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला देखील धक्का लावण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत।
यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याचा आजचा 5वा दिवस असून इराणचा चर्चेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाय। इराणला चर्चा करायची आहे, मात्र आता उशीर झाल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे। इराणचं लष्कर, वायुदल आणि नेतृत्व संपल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि त्यामुळे इराण आणि अमेरिकेचं युद्ध नेमकं कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे। इराणकडे आता हवाई संरक्षण, नौदल, रडार आणि हवाई शोध यंत्रणा काहीही शिल्लक नाहीये आणि ते इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, असं थेट विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। इराणचे लोक वाईट आहेत, ते फक्त नागरिक ठिकाणी, हॉटेल्स आणि अपार्टमेंट्सवर हल्ला करतात। आम्ही ज्या ठिकाणी योग्य आहे तिथेच हल्ले करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। दरम्यान जर्मनीचे चान्सलर मेर्ज यांनीही ट्रम्प यांच्याशी सहमती व्यक्त केली आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बेरूतमधील आपल्या दूतावासाला तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। तणावामुळे अमेरिकेच्या बेरूतमधील दूतावास पुढील आदेशापर्यंत बंद राहील। सर्व नियमित आणि अत्यावश्यक कॉन्स्युलर नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। दूतावास पुन्हा सामान्य कार्य सुरू करताच आम्ही नागरिकांना सूचित करू, असंही अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पामाचिममधील एअर फोर्स बेसला भेट दिली आहे आणि रक्षा मंत्री आणि चीफ ऑफ द जनरल स्टाफ यांच्यासह ऑपरेशन संदर्भात माहिती घेतली आहे। दौऱ्यादरम्यान नेतन्याहूंनी ऑपरेटर्स आणि तांत्रिक टीमशी संवाद साधलाय आणि रोअर ऑफ द लायन या ऑपरेशन दरम्यान त्यांच्या कार्यासाठी त्यांचं कौतुकही केलंय। दरम्यान इस्रायल मजबूतपणे इराणवरील हल्ले सुरू ठेवणार असल्याचं नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन इराणशी चर्चा करणार आहेत। आखाती देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील। पुतीन यांनी रविवारी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि कतारचे अमीर शेख तमीर बिन अहमद अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे आणि चिंताही व्यक्त केली आहे। अमेरिका आणि इस्रायल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गेल्या 48 तासात आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रियता दाखवली आहे। या काळात त्यांनी एकाच वेळी 8 महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांशी संवाद साधलाय। पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या नेत्यांशी या तणावपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली आहे। या संभाषणांमध्ये स्थिरता, शांतता राखून संघर्ष टाळण्यावर भर देण्यात आला आहे। भारतानं मध्य पूर्वेमधल्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या सेवांमध्ये दुबई, मस्कत, फुजैरा, शारजाहसह इतर महत्त्वाचे शहर समाविष्ट आहेत। इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्पाइसजेट हे प्रमुख भारतीय विमानवाहक विमानसेवा आता सुरू केली जाणार आहेत। आखाती देशात अडकलेले नागरिक मायदेशी परतण्यास आता सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 2000हून अधिक नागरिक भारतात परतले आहेत। दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय करण्यात आली होती। या 2 विमानांमधून 164 प्रवासी मुंबईत दाखल झालेत। यावेळी दुबईहून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्या शायना यांची, आमदार मुर्ची पटेल यांच्यासह शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित होते। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले। तर एकनाथ शिंदेंची एक पोस्ट आपण पाहूयात। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मायदेशी परत आणण्यात शिवसेनेला यश मिळालंय। फुजैरा एअरपोर्टवरून निघालेले प्रवासी मुंबईत सुखरूप परतले। देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच ही घरवापसी शक्य झाली आहे। संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना
आणि प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यात यश मिळालं याचा आनंद असल्याचं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या या एक्स पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशातील व्यापार स्थगित झाला असून त्याचा थेट परिणाम जळगावमधून निर्यात होणाऱ्या केळ्यांवर दिसून येत आहे. मागील महिनाभरात केळीच्या दरात समाधानकारक वाढ पाहायला मिळाली होती आणि ज्यामुळे दरच्यानुसार प्रति क्विंटल केळीचे दर 1500 ते 2500 रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आणि त्याच्या प्रभावाखालील आखाती देशातील केळीच्या निर्यातीवर बंदी आली आहे आणि यामुळे केळीचे दर अचानकपणे 2500 रुपयावरून फक्त 2 दिवसातच 1500 रुपयांवर घसरले. या अचानक घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झालेत. युद्धामुळे केळीवर फार वाईट परिणाम होतीलच, केळीची निर्यात होणार नाही याचा फायदा मात्र काही व्यापारी घेतील आणि भारतात जी केळी असते त्या केळीलाही ते मनमानी पद्धतीने भाव पाडतील आणि त्याची सुरुवात झालेली. माझी जळगाव जिल्हाधिकारी आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी केळीच्या भावाबाबत तातडीने एक बैठक बोलून याबाबतीत मार्ग काढावा. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक व्यापारावर उमटू लागलेत. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका निर्यातीला बसत असून निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादनं निर्यात करणारे श्रीहरी काल्याप यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसलाय. गेल्या 4 दिवसांपासून त्यांचा माल इराण आणि मुंबई येथील बंदरात अडकून पडलाय. बंदरात अडकलेल्या मालामुळे ग्राहकांपर्यंत माल पोहोचत नाहीये आणि त्यामुळे पेमेंट मिळालेलं नाहीये आणि यामुळे लातूरमधील उद्योगांवर आर्थिक ताण निर्माण झालाय असे श्रीहरी काल्या यांनी सांगितलंय. सध्याला 500 टन माल आपलं बंदराबादमध्ये जे इराणचं पोर्ट आहे तिथं थांबलेलं आहे. ते पुढं आता आपण ते उझबेकिस्तान अफगाणिस्तानला पाठवतो, पण ड्यू टू वॉर ते पोर्ट क्लोजरमुळे आपण ते आता सध्या तिथून माल आपल्या बाहेर रिलीज करू शकत नाहीये. त्यानंतर मग आता आपल्या न्हावाशेवा पोर्टवर साधारणतः मला वाटतंय आपलं 800 टनच्या जवळपास माल आपला न्हावाशेवा पोर्टमध्ये आहे. तर ते माल जे आहे ते पण पुढे जाताही नाही कारण सगळे रूट्स क्लोज आहेत. इराण इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात निर्यातीवर गंभीर परिणाम दिसून येतोय आणि याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याचं पाहिलं जाते. केंद्र आणि राज्य सरकारनं तत्काळ प्रति क्विंटल 1500 रुपयांचं अनुदान जाहीर करावं आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून बचाव होईल अशी मागणी शेतकरी संघटनांनी केलेली आहे. अन्यथा कांदा आणि इतर पिकांच्या हमीभावासाठी राज्यभरात सुरू असलेलं आंदोलन तीव्र स्वरूपात सुरू केलं जाईल असा इशारा देखील शेतकरी नेत्यांनी दिला आहे. भारतातून दुबईत व दुबई मार्गे आखाती देशांमध्ये जो कांदा निर्यात होत होता, या कांद्याच्या निर्यातीला आता इराण आणि बाकीच्या देशांचं जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे निर्यातीला अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा कांदा मागील 1.25 वर्षापासून कवडीमोल मातीमोल भावाने विकत असताना राज्य सरकार केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसलेलं आहे. शेतकऱ्यांच्या वतीनं राज्यात मोठे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, रास्ता रोको होत आहे, परंतु सरकारला जाग येत नाही. अमेरिका इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि इंधन साठा संपणार असल्याची अफवा पसरताच नांदेड नंतर परभणीतही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळली आहे. अफवेमुळे शहरातील भरोसे, दुराणी, आर आणि इतर पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांची मोठी गर्दी झाली. प्रशासनानं नागरिकांना ही अफवा खोटी असून इंधनाचा तुटवडा होणार नाही असं आवाहन करण्याची मागणी केलेली आहे, जेणेकरून अफवांमुळे नागरिक अडकणार नाहीत आणि गर्दीही कमी होईल. तर इन्स्टावर उडालेल्या अफवेमुळे नांदेडमधील पेट्रोल पंपावर अचानकपणे मोठी गर्दी झाली. मात्र पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन नागरिकांना शांत राहण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. आजपासून पेट्रोल मिळणार नाही असा दावा इंस्टाग्राम पोस्टवर पसरल्यानंतर नागरिक घाबरले आणि पेट्रोल पंपावर लांबलचक रांगा लावल्या. पोलिसांच्या थेट आवाहनानंतर गर्दी कमी झाली आहे आणि पेट्रोल पंपावरची परिस्थितीही नियंत्रणात आली आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातही पेट्रोल संपणार किंवा महागणार अशा अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. अफवेचा परिणाम म्हणून वसमत शहरातल्या पेट्रोल पंपावर दुचाकी आणि त्यासोबतच 4 चाकी वाहन चालकांनी तुफान गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत वसमत शहरातील पेट्रोल पंपावर लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. प्रशासनाकडून अफवांवर विश्वास ठेवू नये असा सततचा इशाराही दिला जातोय.
आता भंडाऱ्यामधून एक धक्कादायक बातमी येते. चोरीच्या गुन्ह्याचा तपास 17 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं कारण ठरलंय. ही घटना घडली आहे भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरमध्ये.